नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकिट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मिशन सीडीपीओ याच्यामध्ये आपण बाल विकासाचं एक लेक्चर अपलोड केलेलं आहे. हे आपलं दुसरं लेक्चर आहे, बाल विकासाची ओळख. तर याच्यामध्ये खूप सिलेक्टेड भाग तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. जर तुम्ही स्वतः वाचायला जाल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर या डायग्राम पर्यंत आपण आलेलो होतो बाल विकास विषयाची व्याप्ती. ठीक आहे. याच्यामधले मेन पॉइंट मी तुम्हाला सांगितलेत. विकासाची अंगे, क्षेत्रे किंवा पैलू. आयोगाने कोणताही शब्द वापरला तरी कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. विकासाचे टप्पे, पायऱ्या किंवा अवस्था, वाढ आणि विकास त्याच्यावरती परिणाम करणारे घटक. ओके. पालकांसाठी असणारी उपयुक्तता आणि बाल विकास विषयातील कारकीर्द ही आहे तुमची बाल विकास विषयाची व्याप्ती. इथं तुम्हाला विविध विकासाच्या अवस्थांचा अभ्यास. लक्षात घ्या, बाल विकास विषयाचं जे ज्ञान आहे ते प्रसूती पूर्व काळापासून म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून किशोर अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा सखोल अभ्यास. असा आपण बाल विकास म्हटलं की आपण काय करतो, आपल्याला वाटतं फक्त बाळाचाच विकास, तर तसं नाहीये. बाळ जन्माला आधी येण्यापासून म्हणजे मातेच्या पोटामध्ये असल्यापासून ते किशोर अवस्थेपर्यंत जो काही विकास होतो त्याचा सखोल अभ्यास आपल्याला करावा लागतो किंवा उपयुक्त ठरतो. ठीक आहे. या विषयाच्या अभ्यासातूनच आपल्याला समजते की आपल्या आयुष्याचे छोटे छोटे भाग पडलेत आणि प्रत्येक भागाची किंवा प्रत्येक टप्प्याची काही गुण वैशिष्ट्ये आहेत. त्याला काही मापदंड पण आहेत आणि त्याच्या काही गरजा पण आहेत. ओके. म्हणून पुढील अभ्यासासाठी याचा उपयोग होतो. विकासाची विविध अंगे किंवा क्षेत्रे अभ्यासणे. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की विकासाची विविध अंग कोणती आहेत किंवा क्षेत्र कोणती आहेत. याच्यामध्ये शारीरिक विकास, कारक, बोधात्मक, भाषिक म्हणजे भाषा, मानसिक, सामाजिक, नैतिक आणि भावनिक ही सगळी क्षेत्र तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती डेफिनेटली आयोग क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. यांनाच विकासाचे पैलू असं सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला आयोग विविध क्षेत्र म्हणेल किंवा विविध पैलू म्हणेल, कन्फ्युज व्हायचं नाही, तेच आहे. या सगळ्या क्षेत्रांच्या आंतरिक संबंधामुळे आता हे जे तुम्हाला सगळे पैलू दिसत आहेत किंवा क्षेत्र दिसत आहेत, तर याच्यामध्ये कोरिलेशन असतं. कोणतंच क्षेत्र तुम्ही सेपरेटली एकदम वेगळं नाही ठेवू शकत. शारीरिक आणि कारकचा संबंध असतो, पुढे जाऊन सामाजिक मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. तर हे सगळं तुम्हाला आंतरिक संबंधामुळं सामान्य विकास आणि वर्तन याच्यावरती आपण प्रकाशझोत टाकतो. आणि इव्हन आपल्याला जे आंतरिक संबंध आहेत कशामध्ये, विकासाच्या विविध क्षेत्रामध्ये, ते आपल्याला कळतं. बघा, ज्यांना सायकोलॉजीचा काहीच बेस नाहीये, मानसशास्त्राचा तुमचा काहीच बेस नसेल, तरी पण टेन्शन घेऊ नका. फक्त जस्ट इमॅजिन करा, जे आपण एक्सप्लेन करतोय ते इमॅजिन करा. ज्यांचा बेस आहे त्यांना फटाफट कळून जाईल. वाढ व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणं. बालकाची वाढ आणि विकास. आता वाढ आणि विकास याच्यामधला डिफरन्स पण आपल्याला बघायचंय पुढं. वाढ आणि विकासावर प्रामुख्याने अनुवांशिकता आणि वातावरण हे दोन घटक परिणाम करतात. याला IMP करा, इथं विचारला जातो क्वेश्चन की बालकाच्या वाढ आणि विकासावर प्रामुख्याने कोणते दोन घटक परिणाम करतात, अनुवांशिकता आणि वातावरण. त्याच्यामुळं बाल विकास विषयाचा अभ्यास या दोन्ही घटकांचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव विकासावरती कसे परिणाम करतात हे दिसून येतं. म्हणजे अनुवांशिकता आणि वातावरण यांचे सकारात्मकच प्रभाव पडेल असं नाही, नकारात्मक पण पडू शकतो. लक्षात घ्या, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव पडतो. या घटकांच्या प्रभावामुळेच प्रत्येक बालक स्वतःची स्वतंत्र गुणवैशिष्ट्य दाखवतो. प्रत्येक बालक एक युनिक असतं. एखादं प्रत्येक बालक म्हणण्यापेक्षा तुम्ही बहीण भावंड बघा, तुमच्या आणि तुमच्या बहीण भावामध्ये सगळ्याच गोष्टी सेम असतात का, नसतात. अगदी तुमची अनुवंशिकता, तुमचे जीन्स जरी सेम असले तरी सेम असतात का, नाही. ठीक आहे. ओके. बालकाचं वेगळेपण घडण्यामध्ये या दोन घटकांचंच योगदान असतं, अनुवंशिकता आणि वातावरण. ओके, क्लिअर. तर इथून क्वेश्चन तुमचे बनतात. आता इथून पुढं सर्वात इम्पॉर्टंट भाग येतो, वाढ व विकासाचा अर्थ आणि व्याख्या. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. बरेचदा वाढ आणि विकास या दोन्ही संज्ञा आपण एकाच अर्थाने वापरतो. बघा, जनरली जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, वाढ आणि विकास एकच आहे, पण दोन्ही
ज्या संज्ञा आहेत ना त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. दोन्ही संज्ञांची वैशिष्ट्ये पण स्वतंत्र आहेत. मग आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की वाढ आणि विकास ह्या संज्ञा कशा प्रकारे वेगळ्या आहेत. ठीक आहे. म्हणजे वयाच्या क्रमिक टप्प्यावर आपण कसं होतो याच्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता. वयाच्या एका क्रमिक टप्प्यावरती तुम्ही कसे होतात. बरोबर. तुम्ही पहिलीला असताना कसे होतात, तुम्ही दुसरीला गेल्यावर कसे झालात, तुम्ही आठवीला गेल्यानंतर कसे झालात, आता तुम्ही MPSC ची प्रिपरेशन करताय तर आता तुम्ही कसे आहात. तर हे जे तुमचे क्रमिक टप्पे आहेत ना, तर याच्यावरून तुम्ही वाढ आणि विकास याचे अर्थ समजून घेऊ शकता. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला वाढ आणि विकास ह्या ज्या दोन संज्ञा आहेत, ह्या संज्ञा एकाच अर्थानं वापरल्या जातात पण वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा. व्याख्या बघा, तुम्हाला व्याख्येवरती क्वेश्चन विचारला जातो. वाढ, वाढ म्हणजे शरीरातील संख्यात्मक बदल. इथं बनतो तुमचा क्वेश्चन की वाढ म्हणजे कसला बदल, संख्यात्मक बदल. म्हणजे जसं तुमची उंची वाढते, तुमचं वजन वाढतं, हे तुम्ही एका फिगर्स मध्ये सांगू शकता. उंची तुम्ही फुटामध्ये सांगू शकता, सेंटीमीटर मध्ये सांगू शकता, वजन तुम्ही किलोग्रॅम मध्ये सांगू शकता. बरोबर. म्हणजे मोजता येणारी संख्या किंवा प्रमाण या स्वरूपातील बदल दाखवताना आपण त्याला काय म्हणतो, वाढ म्हणतो. ओके. आकारातील बदल, प्रमाणबद्धतेतील बदल, त्याच्यानंतर दातांची संख्या, हे झाले संख्यात्मक बदल. ठीक आहे. परिपक्वता आणि अध्ययन याच्यामुळे घडून येणाऱ्या बदलांची प्रगतिशील मालिका म्हणजे विकास. हे IMP करान याला पाठ करून टाका. परिपक्वता आणि अध्ययन याच्यामुळे घडून येणारे बदल यांची प्रगतिशील मालिका म्हणजे विकास. ठीक आहे. म्हणजे विकास होण्यासाठी परिपक्वता आणि अध्ययन घडून आलं पाहिजे, ते पण कसं, प्रगतिशील. याचाच अर्थ विकासामध्ये काय असतं, विकासामध्ये नुसतं मोजमाप नसतं. वाढीमध्ये काय असतं, वाढीमध्ये मोजमाप असतं, विकासामध्ये नसतं. ठीक आहे. तर नुसती मोजमापांची संख्या किंवा प्रमाण नसून विकास ही एक शरीर रचनेतील निरनिराळ्या संरचना व त्यांची कार्य यांच्यातील गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया की विकास नुसती मोजमापाची संख्या आहे का किंवा फक्त प्रमाण आहे का, नाही. तर शरीराच्या रचनेतील वेगवेगळ्या संरचना आणि त्यांची कार्य कशी होतात यांच्यामधील एक कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ठीक आहे. इतक्या सहजासहजी आपल्याला समजत नाही. विकास या संज्ञेमध्ये बदलांची खूप मोठी कक्षा समाविष्ट आहे. आता हे बदल, विकास या संज्ञेमध्ये होणारे बदल संख्यात्मक पण असू शकतात, गुणात्मक पण असू शकतात. ठीक आहे. पण वरती जे तुम्हाला एक्सप्लेन केलंय, फक्त संख्यात्मक बदल म्हणजे वाढ, आणि संख्यात्मक पण बदल होतोय आणि गुणात्मक पण बदल होतोय, त्याला म्हणतात विकास. तुम्हाला जास्तीत जास्त विकासाचीच व्याख्या विचारतात. उदाहरणार्थ बघा, बोलायला शिकणे, वर्तनात बदल होत जाणे, तुमच्या आवडीनिवडी बदलणं, आकलनात बदल दिसणं, अशा क्षमतांमधील बदलांचा समावेश विकासामध्ये होतो. इथं बनतो क्वेश्चन की खालीलपैकी कोणकोणत्या बदलांचा समावेश विकासामध्ये होतो. वर्तन बदलतं तुमचं. तुम्ही पहिलीला होतात तेव्हा तुम्ही कसं वागत होतात, तुम्ही ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर तुम्ही कसं वागताय, तुमच्या आवडीनिवडी बदलतात. लहानपणी आपण वेगळंच सांगतो, मोठे झाल्यावर आपल्या आवडीनिवडी बदलतात, आपण बोलायला शिकतो. बरोबर. आपल्या आकलनात बदल दिसतो. लहानपणी जे आकलन होत नाही ते आपल्याला मोठं झाल्यावर आकलन होतं. बरोबर. हे सगळं का घडतं, कारण तुमचा विकास झालाय. ओके, क्लिअर. तर विकास याच्यामध्ये कोणकोणत्या क्षमतांच्या बदलांचा समावेश होतो ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. तर व्याख्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला. वाढीची व्याख्या सोपी आहे, याच्यामध्ये फक्त संख्यात्मक बदल आहे. पण विकासाची व्याख्या तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची. त्याच्यामध्ये दोन शब्द येतात, ते शब्द विसरू नका. परिपक्वता आणि अध्ययन. पुढे तुम्हाला अध्ययन म्हणजे काय, प्रेरणा म्हणजे काय, भावना म्हणजे काय, हे सगळं अभ्यासायचं आहे. अवघड नाहीये, सोपं आहे. आता इथं तुम्हाला वाढ आणि विकास याच्यामधला फरक दिलाय. वाढ म्हणजे काय, शरीराच्या विशिष्ट भागातील बदलाला वाढ म्हणतात. शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये बदल होतोय त्याला काय म्हणतात, वाढ म्हणतात. बरोबर. विकास म्हणजे काय, विकास ही संज्ञा वापरली जाते तेव्हा
संपूर्ण अवयवाचा विकास असतो. एखाद्या भागाचा विकास असतो का? नाही. तर संपूर्ण अवयवाचा विकास असतो आणि वाढीमध्ये काय असतं? एखाद्या भागाचा विकास असतो. हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला पुढे जाऊन हे सगळं विचारतं. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात वाढ आणि विकास याच्यामधला डिफरन्स मुलांना कन्फ्यूज करतो. पण शब्द बघा, शब्दांवरती फोकस करा. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया. शरीराच्या आकारमानात बदल होतो. हा बदल कशामुळे होतो? पेशींच्या वाढत्या संख्येमुळे होतो किंवा पेशींच्या आतील घटकातील वाढीमुळे होतो. बरोबर. आता विकासामध्ये काय होतं? शरीर संरचना आणि त्याची कार्ये जी आहेत परिपक्वतेमुळे बदल होतो. आपण बोललो होतो पाठीमागं की विकास या संज्ञेमध्ये तुम्हाला परिपक्वता आणि अध्ययन हे दोन शब्द विसरायचे नाहीत. परिपक्वता आणि अध्ययन. क्लिअर? पुढचा पॉइंट बघा. वाढ म्हणजे संख्यात्मक बदल. उदाहरणार्थ उंची, वजन याच्यातील वाढ. विकास म्हणजे संख्यात्मक पण आणि गुणात्मक पण. म्हणजे विशिष्ट कौशल्य तुम्ही शिकता, स्मरणशक्ती तुमची, शब्दसंग्रह वाढवणे, हा तुमचा गुणात्मक संख्यात्मक बदल आहे. चौथा पॉइंट बघा. वाढ प्रत्येक वेळी प्रगतिशील असेलच असं नाही, पण विकास क्रमाने होत जाणारी सुसंगत बदलांची मालिका असते. म्हणजे प्रगतिशील असते, पण वाढ प्रत्येक वेळी प्रगतिशील असेलच असं नसतं. वाढ आयुष्यभर होत राहणारी प्रक्रिया नाही. उदाहरणार्थ तुमची उंची आयुष्यभर वाढते का? नाही वाढत. कान आणि नाक यांची वाढ आयुष्यभर होते असं म्हणतात बरं का, पण म्हणतात फक्त. ठीक आहे. विकास ही गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया आहे. वाढ होते का आयुष्यभर? नाही. वाढीमध्ये होणारे बदल मोजता येतात. उदाहरणार्थ उंची तुमची मोजता येते, वजन मोजता येतं. विकासातले जे बदल आहेत ते संख्यात्मक पण असतात, गुणात्मक पण असतात. संख्यात्मक असतील ते मोजता येतील, गुणात्मक कसे मोजणार तुम्ही? मोजता नाही येणार. मग काय करायचं? निरीक्षण करायचं. वर्तनातून, कामगिरीवरून तुम्ही हे जे बदल आहेत हे तुम्ही पाहू शकता किंवा मोजू शकता. मोजू शकता म्हणजे निरीक्षण करू शकता. ठीक आहे. सातवा पॉइंट बघा. वाढ झाली तर विकास होईलच असं नाही. असं नसतं की बाबा फक्त तुमची उंची वाढली म्हणून तुमचा मेंदू वाढेल, असं असतं का? नाही. वजन वाढलं म्हणून कार्यशीलतेमध्ये फरक होईलच असं असतं का? नाही. वाढीशिवाय विकास होऊ शकतो. तुमची वाढ नाही झाली तरी पण विकास होऊ शकतो. पण इथं बघा, उदाहरणार्थ तुमची उंची आणि वजन यांच्यामध्ये वाढ झाली नाही, पण बालकाच्या वर्तनामध्ये अथवा बोधात्मक कौशल्यात बदल झालेला दिसू शकतो. उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे, तुम्ही शाळेतले दिवस आठवा. शाळेमध्ये एखादा कमी उंचीचा मुलगा असतो, पण हुशार फार असतो. मग त्याची उंची वाढली नाही म्हणून त्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही का? असं नसतं. वाढीचा आणि विकासाचा संबंध आहे. तुमची वाढ जरी नाही झाली तरी तुमचा विकास होऊ शकतो. हे तुम्हाला इथून सांगितलेलं आहे. तर टोटल 7 पॉइंट आहेत. या 7 पॉइंट वरून आयोग तुम्हाला क्वेश्चन डेफिनेटली विचारतं. ओके, इथपर्यंत समजलं? पुढचा पॉइंट बघा. पुढे तुम्हाला विकासाचे पैलू, विकासाचे पैलू ऑब्लिक तुम्ही याला काय म्हणू शकता? अंगे ऑब्लिक क्षेत्रे यांचा अभ्यास करायचा. ठीक आहे. ओके, डोमेन्स ऍस्पेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बघा, मानवामध्ये वाढ आणि विकासाचे विविध पैलू असतात. बरोबर. बाल विकासाचा जर तुम्ही अभ्यास करायला गेलात ना, तर फार मोठा अभ्यास आहे. आपल्याला फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न करायचा. क्लिअर? तर आता हा जो विकास आहे ना, हा विकास काही अंगामध्ये, काही क्षेत्रामध्ये विभागलाय. ओके, मग ही क्षेत्रे कोणती? तर ही क्षेत्रे कोणती आहेत बघा. त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र येतं शारीरिक, शारीरिक क्षेत्र. दुसरं क्षेत्र येतं कारक, पाठीमागं पण हे झालंय आपलं. त्याच्यानंतर बोधात्मक, बोधात्मक. त्याच्यानंतर भाषिक, भाषिक. याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता सामाजिक, सामाजिक. भावनिक, भावनिक. ठीक आहे. नैतिक. म्हणजे
शारीरिक विकास, कारक विकास, बोधात्मक विकास, भाषिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास आणि नैतिक विकास. या सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास जरी स्वतंत्र केला तरी ही जी क्षेत्र आहेत ना, ही क्षेत्र एकमेकांशी कोरिलेट करतात. ठीक आहे, एकमेकांशी निगडीतच आहेत आणि इवन ही सगळी क्षेत्र एकमेकांवरती परिणाम पण करतात. लक्षात ठेवा. तुम्हाला काय विचारतील मग? विकासाचे पैलू, विकासाची अंग किंवा विकासाची क्षेत्र तुम्हाला विचारतील आणि या प्रत्येक अंगाचं किंवा क्षेत्राचं किंवा प्रत्येक पैलूचं आपल्याला करायचं आहे एक्सप्लेनेशन. ओके, आपण याला अ म्हणूया, याला ब म्हणूया, याला क म्हणूया आणि याचं एका आपण एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे, चला पहिला पैलू आपण घेऊया शारीरिक. शारीरिक विकास, फिजिकल डेव्हलपमेंट. बघा, राज्यसेवेची एक्झाम जवळ आल्यामुळे सीडीपीओचे लेक्चर अपलोड व्हायला थोडासा उशीर होतोय, पण सीडीपीओची पण ऍडव्हर्टाईज मंथ एंड पर्यंत येऊन जाईल. कंबाईनची ऍडव्हर्टाईज येईल पुढच्या आठवड्यामध्ये. तर तुमच्या समोर थोडी डिफिकल्ट सिच्युएशन आहे. कोणत्या एक्झामचा अभ्यास करायचा, कोणत्या एक्झामवरती फोकस करायचं, तुम्हाला थोडंसं डिसाईड करावं लागेल. शारीरिक विकास, कारण सीडीपीओचा सिलेबस टोटली चेंज आहे. शारीरिक विकास. शारीरिक विकास काय आहे बघा. शारीरिक विकास काय आहे? शारीरिक वाढ आणि विकास हे शरीराचा विविध अवयवांचा विकास याच्याशी संबंधित आहे. आता मी तुम्हाला वाढ आणि विकास शिकवलं की नाही सगळं, बरोबर? याच्यामध्ये बघा, शरीराच्या प्रमाणबद्धतेमध्ये बदल, प्रमाणबद्धता बदल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता वेदन इंद्रिय जे असतात ना, वेदन इंद्रिय, त्यांच्या क्षमतेचा विकास, इंद्रियांच्या क्षमतेचा विकास. ठीक आहे, ओके. अजून काय म्हणू शकता तुम्ही? शरीरातील विविध संस्थांचा विकास, अस्थि संस्था, मज्जा संस्था. त्याच्यानंतर काय म्हणू शकता तुम्ही? डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था. शरीरातील विविध संस्थांचा विकास, याचा सगळ्यांचा समावेश होतो शारीरिक विकासामध्ये. ठीक आहे, ओके. मग तुम्ही म्हणाल की मॅडम, शारीरिक विकास होत असताना त्यांच्या वर्तनावर, शारीरिक विकास होत असताना त्यांच्या वर्तनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होतो. जितकं एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, सगळ्याच बालकामध्ये शारीरिक विकासाचा परिणाम होतो का? होतो. सगळ्याच बालकामध्ये शारीरिक विकास सारख्याच पद्धतीनं होतो. लक्षात घ्या, असं नाही होणार की बाबा एखादं बालक जन्मलंय तर ते डायरेक्ट वृद्ध होईल. नाही, शिशु अवस्था, बाल्यावस्था, किशोर अवस्था, कुमार अवस्था, या अवस्था प्रत्येक बालकामध्ये तशाच असणार आहेत, बरोबर? म्हणजे सगळ्या बालकामध्ये शारीरिक विकासाचा परिणाम सेम होतो. ओके, प्रत्येक पर्सन टू पर्सन फक्त विकासाचा वेग जो असतो ना तो बदलतो. आय होप तुम्हाला समजत असेल. विकासाचा वेग जो आहे ना तो फक्त बदलतो. ठीक आहे, काहींमध्ये जास्त असू शकतो, काहींमध्ये कमी असू शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक अवस्थेमध्ये सुद्धा विकासाचा वेग, सगळ्या स्टेप सेम आहेत, फक्त तुमची बॉडी युनिक असते, बरोबर? तर तिथं तुमचे जे काही इंटरनल तुमचं जे काही स्ट्रक्चर असेल, तुमची प्रतिकारशक्ती, तुमची अनुवंशिकता, याच्यावरून तुमच्या विकासाचा वेग वेगवेगळा असतो. बाकी शारीरिक विकास सगळीकडे सेमच असतो. ठीक आहे, हा झाला आपला पहिला प्रकार. दुसरा प्रकार नाही, पहिला पैलू म्हणा. दुसरा पैलू आपण बघतोय कारक विकास. याच्या नोट्स तुम्हाला मिळतील, स्टेट बोर्डचं पुस्तक आहे हे, कारक विकास. कारक विकास म्हणजे काय? मोटर डेव्हलपमेंट म्हणतात त्याला, मोटर डेव्हलपमेंट. सोपं आहे बघा, शरीरातील स्नायूंचा विकास म्हणजे कारक विकास. स्नायूंचा विकास म्हणजे कारक विकास. ठीक आहे, शरीरातील लहान मोठ्या स्नायूंच्या साह्याने बालक काय करतं?
बालक वेगवेगळी कौशल्य प्राप्त करतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कारक कौशल्य म्हणतो. उदाहरणार्थ, बाळ चमचा पकडायला शिकतं, बरोबर, किंवा शाळेत गेल्यावर पेन पकडायला शिकतं. म्हणजे लहान मोठ्या स्नायूंच्या सहाय्याने तो काय करतो, कारक कौशल्य आत्मसात करायचा प्रयत्न करतो. मग आता तुम्हाला कारक या शब्दाचं टेन्शन गेलं असेल. जोपर्यंत तुम्हाला अर्थ माहित नसतात तोपर्यंत अवघड वाटतं. स्नायूंचा विकास, बरोबर. याच्यामध्ये बघा, मज्जासंस्था, मज्जापेशी आणि स्नायू यांच्या एकत्रित हालचालीमुळं आणि समन्वयामुळे काय होतं, शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा हा विकास आहे. कारक विकास म्हणजे काय, तर शारीरिक हालचालींवर नियंत्रण. नियंत्रण. ओके, क्लिअर, समजलं. तर शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा हा विकास आहे. ठराविक वयाला ठराविक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण येतं. हे कशातून सिद्ध झाले, कारक विकासाच्या अभ्यासातून सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. उदाहरणार्थ बघा, बाल्यावस्था घ्या. बाल्यावस्था कौशल्य शिकण्याचा आदर्श वय आहे. आता जर तुम्ही नर्सरी वगैरे बघितले असतील ना, तर 2.5 वर्षामध्ये मुलांना शाळेत घालतात. ठीक आहे, पहिल्या काळामध्ये असं होतं का, नाही. मग आता 2.5 वर्षामध्ये शाळेत घालतात याचा अर्थ असा नाही की 2.5 वर्षापासून त्यांना हातात पुस्तकच देतात, नाही. तिथं त्यांना कारक कौशल्य शिकवली जातात, लक्षात घ्या. ओके, म्हणजे बाल्य अवस्था हे कारक कौशल्य शिकण्याचं एक आदर्श वय आहे. कारण का, या वयामध्ये मुलांचे जे स्नायू असतात ना, ते लवचिक असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, त्यांना ते सहजरित्या अवगत होतं कौशल्य. ओके, क्लिअर. म्हणून जितक्या लहान वयामध्ये मुलांना ही कारक कौशल्य तुम्ही शिकवाल, तितक्या लवकर ती मुलं ग्रास्प करतात. हा झाला कारक विकास, म्हणजे काय, स्नायूंचा विकास. तिसरा विकास येतो बोधात्मक विकास. तिसरा विकास येतो बोधात्मक विकास. ठीक आहे, बोधात्मक विकास म्हणजे काय, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतात. हा, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला वेदन क्षमता, वेदन क्षमता, ठीक आहे, त्याच्यानंतर अवधान, आणखी काय येतं याच्यामध्ये, स्मरण, संवेदन, बुद्धिमत्ता विकास, बुद्धिमत्ता विकास. ठीक आहे, आणि याच्यामध्ये संकल्पना निर्मिती, संकल्पना निर्मिती, क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, सर्जनशीलता, इमॅजिनेशन, कल्पना शक्ती. अजून काय टाकाल तुम्ही याच्यामध्ये, भाषेद्वारे व्यक्त करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता. ठीक आहे, अशा मानसिक प्रक्रिया आणि क्षमता, इथं लिहिते मी, मानसिक प्रक्रिया आणि क्षमता यांचा विकास होतो बोधात्मक विकासामध्ये. म्हणजे आयोगाने जर तुम्हाला हे सगळं न देता असं सेंटेन्स दिलं की बोधात्मक विकासामध्ये मानसिक प्रक्रिया आणि क्षमता यांचा समावेश होतो, तरी तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. आणि हे पॉइंट देऊन जरी आयोगाने क्वेश्चन विचारला की बोधात्मक विकासामध्ये वेदन क्षमता, अवधान, स्मरण, संवेदन, सर्जनशीलता, कल्पना शक्ती यांचा समावेश होतो, तरी पण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. कारण इथं काय, इथं सारांश आहे या सगळ्याचा. मग आयोग कधी कधी तुम्हाला सारांशावरून थेरॉटिकल क्वेश्चन विचारू शकतो, कधी कधी तुम्हाला हे पॉइंट्स देऊन डायरेक्ट तुम्हाला कंटेंट मधून पण क्वेश्चन विचारू शकतो. ओके, तर बोधात्मक विकास हा तिसरा पैलू विकासाचा. ठीक आहे, चौथा पैलू आपण कोणता बघितला होता, भाषा विकास. समजून घ्या, पुस्तकामध्ये सगळंच आहे पण वाचून समजत नाही, त्याच्यामुळे आधी समजून घ्या. भाषा विकासामध्ये काय येतं,
सोपं आहे. कम्युनिकेशनचं माध्यम आहे एक भाषा. आपले विचार, आपल्या मनातील भावना आपण प्रकट करण्यासाठी कशाचा वापर करतो? भाषेचा वापर करतो, बरोबर? संप्रेषणाची विविध रूप असतात. म्हणजे बघा, तुम्ही फक्त बोलूनच हावभाव नाही व्यक्त करत, म्हणजे मनातले भाव नाही व्यक्त करत. तुम्ही शाब्दिक, अशाब्दिक, खानाखुणा किंवा श्रवण, बोलणं, लेखन, लिहून पण तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. ओके, क्लिअर? म्हणजे तुम्हाला इथं संप्रेषणाची विविध रूपं मिळतात. भाषा विकास, चौथा पैलू भाषेचा विकास, याला ड नंबर द्या, ड. ठीक आहे. म्हणजे भाषेमुळे काय होतं? भाषेमुळं बालकांना सामाजिक कृतीमध्ये सहभागी होता येतं. क्लिअर? भाषा विकासाचा परिणाम कशावर होतो हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन कोणता तुम्हाला विचारणार आयोग? की भाषा विकासाचा बोधात्मक, सामाजिक, बोधात्मक, सामाजिक, सामाजिक आणि भावनिक विकासावर परिणाम होतो. ठीक आहे. भाषा विकासाचा बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासावर परिणाम होतो. हा तुमचा क्वेश्चन इथं बनणार. ओके, क्लिअर? तर एवढं सोपं आहे भाषा विकास. याच्यानंतर कोणता विकास येतो? भावनिक विकास. इथं ई म्हणा, भावनिक विकास. जास्त क्वेश्चन कशावर असतात माहिती का? कारक विकासावरती, कारण कारक शब्द मुलांना कन्फ्युज करतो. भावनिक विकास याला तुम्ही म्हणणार इमोशनल डेव्हलपमेंट. वैयक्तिक आयुष्यावर आणि सामाजिक समायोजनावर परिणाम होतो इमोशनल डेव्हलपमेंटचा. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचा पैलू आहे, कारण का? याच्यामध्ये तुमच्या ज्या इमोशन असतात त्या पॉझिटिव्ह पण असू शकतात, निगेटिव्ह पण असू शकतात. भावनिक आविष्कार आणि भावनांवरील नियंत्रण, भावनातील परिपक्वता, या सगळ्याचा अभ्यास या भावनिक विकासामध्ये केला जातो. त्याच्यामुळं हा पैलू आहे ना, हा पैलू सर्वात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. क्लिअर? याच्यानंतर फ नावाचा पैलू येतो तुमचा सामाजिक विकास, सोशल डेव्हलपमेंट. सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये काय येतं? समाजाच्या अपेक्षानुसार तुम्ही वर्तन करायचं, म्हणजे सामाजिक विकास. याला समाजीकरण पण म्हणतात. सामाजिक होणे म्हणजे समाजाला मान्य असेल असं वर्तन करणे, समाजाला मान्य असेल अशी भूमिका बजावणं, बरोबर? सामाजिक दृष्टिकोन निर्माण होणे, या 3 प्रक्रियांचा समावेश होतो सामाजिक विकासामध्ये. ओके, म्हणजे काय करावं लागतं? बालकाला समाजाला काय मान्य आहे हे शिकून घ्यावं लागतं, बरोबर? आणि तसंच वर्तन बालकाला करावं लागतं. म्हणजे घरातल्या लोकांशी कसं वागायचं, बाहेरच्या लोकांशी कसं वागायचं, सामाजिक कौशल्य बालक आत्मसात करतं. आणि ही कौशल्य म्हणजे सामाजिक विकासाचा भाग असतात, बरोबर? आता आपलं शेवटचं फक्त इथं राहतं ते म्हणजे नैतिक विकास. याला मोरल डेव्हलपमेंट म्हणतात. नैतिक विकास म्हणजे काय? नैतिक वर्तन विकास व नैतिक संकल्पना विकास वेगवेगळे आहे, पण याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय बघा, की याच्यामध्ये गटाच्या वर्तन परिणामाशी जुळणारं वर्तन म्हणजे नैतिक विकास. योग्य वर्तन, थोडक्यात काय माहिती का? योग्य वर्तन शिकायचं, नैतिकता, योग्य वर्तन शिकणं आणि हळूहळू योग्य आणि अयोग्य वर्तनातला फरक शिकत जाणं, याला काय म्हणायचं? नैतिक विकास. योग्य आणि अयोग्य वर्तनातला फरक शिकत जाणं आणि योग्य वर्तन करणं, याला म्हणतात नैतिक विकास. तर आपण काय शिकलो? विकासाचे पैलू, डोमेन्स ऍस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट, किंवा विकासाची अंग किंवा विकासाची क्षेत्र. आता याच्यानंतर तुम्हाला काय शिकायचं? याच्यानंतर तुम्हाला विकासाच्या अवस्था, सोप्या आहेत, खूप सोप्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला प्रसूतीपूर्व अवस्था, अर्भकावस्था, बाल्यावस्था, सगळ्यात सोपा भाग. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करूया. लेक्चर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. बाल विकासाचं 3रं पण लेक्चर आज संध्याकाळी अपलोड होईल आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपला स्टार्ट होईल, विकासाची तत्व. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.